आजूबाजूची लोक सगळी नवल करायची घाटापर्यंत. ही गांजाळे आणतोय कुठून एवढं नाही निधी. छान होती ती. आता इथं मागही कोणी नव्हतं आणि इथून पुढे होणं कठीणच आहे. एवढं गावासाठी कोणी तरफाड नव्हता. रात्रंदिवस पळायचं काय. बरं कोणत्या सुखदुःखात काही घडलं तर रात्र रिचं कव्हाही पुढे जाऊन भेटणार त्यांना. म्हणजे जी स्मशानभूमी त्यांनी सजावली, हा घडवली, आणि काही दिवसांपूर्वी त्या स्मशानभूमीचं ते गुणगान गात होते, म्हणजे सांगत होते सगळ्यांना की असं केलं तसं केलं. आता स्मशानभूमी आजची त्यांनी सजावली ना. स्मशान आणि स्मशानभूमी शेड वगैरे सगळं पहिले काहीच नव्हतं. आणि आज त्यांना तिथं जायची वेळ आली. हा कर्तबदारी चांगली केली त्यांनी गावासाठी. मंदिरांची कामं याची त्याची लई सजावट करून घेतली. वर ठाकर वस्तीला मंदिर बघा ना येऊन कशी केलं. तुम्ही मागच्या काळात गेलते ना वर का नव्हती गेले का? गेलो होतो ना निवडणुकीच्या काळात. वरती सगळं फिरून दाखवलं होतं की असं असं झालंय तसं झालंय. आपल्याला अजून असं करायचंय तसं करायचंय गावच्या विकासासाठी. आमच्या मळ्यात होता ते मंदिर वर देवाची वाडी म्हणतात. काय मंदिर सजावले तिथे. ती सगळी शेड त्यांच्याच हाती बर का. हा ना. पहिला स्लॅबचा बुचके त्यांनी तो पहिला स्लॅबचा मंडप झाला टाकून घेतला. आता परत पुढं ती मध्ये बकल शाळा मंदिर आहे ना ती बकळीमध्ये परत दुसरं शेड उभं केली त्यांनी नऊ आता. आणि वाडीत पार गल्ली बोळी त्या टोकांना बाहेर निघायला तर गाळात पाय द्यायची जागा नाही. पार दारला छेटून कॉन्क्रीटीकरण त्यांचं उमऱ्यांपर्यंत. चिखल माती म्हणायच नको. आणि मी तेच म्हणलं आता मंडलिक बाबाशिवाय म्हणलं आपल्याला कोण व्यवस्थित माहिती द्यायचं नाही. मी केला जोडीदाराला एका फोन पण ते म्हणले मला काही कल्पना नाही नेमकं कसं काय झालं काय. काय झालं ते गेलं ते असं घडलं माहिती. एक हळ लागली आमच्यासारखी. हा ना. आता तुम्ही तर एवढी बरं गोरगरिबांच्या सुख दुःखात काही पुढाकार घ्यायचं. कुठं कोणी नडलं आडलं गरिबांना तरी काढून यायचं. पण काही हे करीत नसो लगेच पुढाकार घ्यायचो. गरीब कोणी आजारी पडलं वेळ काढायला तर स्वतःच घेऊन जायचं पळायचं घेऊन कवायची. हा ना. पार पुण्यापर्यंत मिळायची तयारी त्याची असायची. कमी पडून तिथं मला सांगा मी आहे. अरे कुठं कमी नाही पडले. नाही कमी नाही कुठं जनते ते नाही दिलं. तिकडं तुमची वरची जी वस्ती आपण बसलो होतो बघा रस्त्याच्या कडेला टाकी. हा बसलो होतो ना बरोबर. हा मला वाटतं त्याच्यावरती जी ठाकर वस्ती आहे. काय त्या वस्तीचं नाव आहे? देवाची वाडी. देवाची वाडी. मला वाटतं देवाची वाडीत बी बरीच घरकुलं आली होती ना. किती आता ते किती वर्ष घरकुलं लय आली पण तेवढी घरकुलं घेतली ना करून त्यांनी. हो तिथल्या लोकांनी सांगितलं ना. तिथल्या लोकांनी सांगितलं ना का बा एवढी घरकुलं म्हणजे या पट्ट्यातली सगळ्यात जास्त घरकुलं आमच्या वाडीत झाली म्हणले. नाही सगळीकच घरकुलं वाड्या वाचताना गेली त्यांनी. बरं एका घरात एक दोन घरटी दिल्यात. नाही का घरटी दिल्यात फार एक दोन बापाला पोऱ्याला. लई दिली. असं नव्हतं व्हायला पाहिजे. अहो असं व्हायचं नव्हतं पाहिजे. हाळा लागली आमच्यासारख्याला. आमच्या संख्ये कार्यकर्ता तो असायचा. आता आम्ही वयाने मोठे ते आमच्या मागचं होतं लई पण ते आम्हाला धरूनच चालायचं काही करायचं झालं. आता तुमच्यात आणि त्यांच्यात बी बऱ्याच वयाचा फरक असेल ना. हा मग त्यांच्या आमच्या 12 वर्षांनी आमच्या मागचं आहे. हा ना. मग कसं मागचे पण काही इलेक्शन जर आले ना तर बोला ना बाबा. इलेक्शन गावची येऊ द्या पंचायत समिती झेडपी आमदारकी खासदारकी लय आमची पळापळ असायची. पण कधी कुठं आम्ही काय अपेश येऊन नाही दिलं कशात. नाही ना आम्ही ना अपेश येऊन दिलं. आमची लय धावपळ. आमच्या मागे तेवढा समाज असायचा. लय धावपळ करायचा. कुठंच कमी पडून नाही दिलं ना अपेशी नाही दिलं. पण हे कालच्या इलेक्शन मध्ये जरा अपेश आल्यामुळे थोडस जरा नाराजी झाली आमची. काय आता शेवटी मतदार राजे आहे. मतदार राजा आहे. ताईंना असं नव्हतं हे व्हायला लागत. ताई निवडून येणारच. आजपर्यंत कधी ताईला खाली जाऊन नाही दिलं एवढ्या वर्षी. डांगरच्या काळापासून ताई होती ना त्या डांगरच्या मागच.
बरोबर. झेडपीला हो. हम्म. रांगत तुम्हाला काय तो नाही. सगळा आता आम्ही काही नवीन पोरं पण ते जुना इतिहास सगळा तुम्हाला जवळून अनुभवला. नाही 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 हा मला सगळं माहिती आहे इतिहास. हा ना. अख्खा इतिहास मला माहिती आहे. रांगतच्या काळात आम्हाला लय त्यांना सहकार्य आमचं असायचं. पण हम्म. आम्ही ना इतर लोकांसारखं आम्ही खायचं काम नाही केलं. आम्ही स्वतः खर्च करायचं चहा पाण्यात. हम्म. रांगत कधी चहा नाही केलं त्यांना म्हणायचं आम्ही तुमचा चहा सोडा नाही देणार. प्रामाणिकपणे सगळं. प्रामाणिकपणा खाणारी माणसं नाही आम्ही. जुनी तत्वनिष्ठ माणसं होती हो. हा आम्ही स्वतः खर्च करायचो. हम्म. हा काय असेल ते आम्ही स्वतःच खर्च चहा पाण्याचा करायचा. पण त्यांच्यापर्यंत नाही जाऊन दे. ते म्हणजे काय म्हणायचं अजिबात नाही तुमच्या पुढे हातच पसरणार नाही. हम्म. आम्ही त्या वृत्तीची माणसं नाही. हम्म. आम्ही चहा पाण्याचा खर्च आणायचा सर. हम्म. आपले दिलीप दादांना किती वर्ष झालं राजकारणामध्ये होते? आता जवळजवळ पहिल्या सुरुवातीला ते जवळजवळ 15-1 वर्ष होती मला वाटतं. तसं हा 15-20 वर्ष पहिले ग्रामपंचायतीच होती. त्याच्यानंतर ते पंचायत समितीत गेली. त्याच्यानंतर हे झालं चालली होती झेडपी काही वळण आमचं. झेडपी काही वाट चालू धरली होती. गावासाठी लय पाळायलंय. मला अजून आठवतंय बरं का, म्हणजे मी मीडियामध्ये काम करायला नवीनच सुरुवात केली होती. मी काय आपलं कॅमेरामन म्हणून काम करायचो आपला आवाजला. जुन्नरचं. हो. हा तर मग ते कलेक्टर आले होते बघा सौरभराव. सौरभराव कलेक्टर. आता मला सांगा ते तालुक्या ठिकाणी तरी अशी माणसं येऊ शकतील का? अहो नाही मी तुम्हाला सांगतो ना, तेव्हापासून मी आजपर्यंत कलेक्टर कोणत्या गावात नाही पाहिला. नाही गाव पातळीवर नाही तालुक्या पातळीवर नाही येऊ शकत. तर त्यांनी गावात खानगावात आले होते त्या काळात. हा ना. हा बरं जिथं म्हणा तिथं स्वतःच्या खर्चानेच योगदान असायचं. किती खर्च होते स्वतःच घालवायचं. कोणाला झळ नाही दिली गावाला नाही कोणाला. स्वतःचाच खर्च असायचा. करायचंच. चांगल्याला चांगलं म्हणा. चांगलंच म्हणायचं. हेच ऑफिसला बसलो होतो आणि ते एका ग्रुप वरती पाहिलं बुवा ते म्हणलं अरे दिलीप दादांचा बॅनर. अरे बापरे आता ते नाही ना मग अहो शॉकिंग ना, म्हणजे अचानक ही अशी गोष्ट पाहायला भेटणं. कोणाला काही कल्पना नाही काय नाही का बऱ्याच दिवसापासून आजारी येत का काय नाही, हिंडतं फिरतं माणूस. म्हणलं आता मंडलिक बाबाला फोन करावा. नाही ते वाईटच झालं सर. वाईटच झालं. आमच्या संगती कायम राजकारणात त्याच्यात संगतच घ्यायचा सल्ला घ्यायचा माहिती लय पळायचं तेव्हा सुरुवातीला. असं करायचं आपल्याला कसं काय मत आहे कसं करायचं तुमचं काय मत आहे. हा काय नाही चालू तेवढं. पण निष्ठावंत मंडळीच म्हणलं. आपण काय कोणता रुपया खाणारी माणसं का नाही. यश आपणच आणणार पुढे. अपयश नाही घेऊन घ्यायचं. आता किती संध्याकाळी मला वाटतं 5:30चा. 5:30चा टाइम टाकलाय. त्यांना पोर किती ते एक दादा मला माहिती त्यांचं नाव. नाही अभिजित एक मुलगा. एकच मुलगा आहे आणि 2 मुली. ते मनसरचे इथं येऊन त्यांनी मेवण्याची जमीन करायची होती का. त्याच्यानंतर मेवणाई साथ चांगली दिली त्यांना. इथं जागा घ्यायला शेती घ्यायला सगळं काही मेवण्याने साथ दिली. हुंडेकरीला विकाले हुंडेकऱ्या सगळ्या त्यांनी त्या काळात दाबल्या ना त्या. एवढा बुवा आमचा जुना पहिला आगाय दिला पण बुवाला मागं पाडलं. बुवाच उलट त्याच्या संख्येला मागून आला म्हणून बुवा लोकांच्या शेतकऱ्यांक उचली होत्या ते निघून आले ह्या गांधळ्यामुळे. नाही बुवा लासमध्ये गेला. कार्य केलं त्यांनी. नाही तर बुवाच्या आयुष्यात त्याला कधी पैसे शेतकऱ्यांकडून निघाले नसते पण गांधळ्याने काढले. गांधळ्याने त्याच्यात घेतलं माथी मारून. म्हणून बुवाचे जुरकर सुटले. शब्दाने दुखावलं नाही बरं का, म्हणजे माझ्या पाणी तरी. नाही अहो कुठं काही वाद जर झाला ना तर दोन्ही पार्ट्या जागेवर
स्थिर करायचं सगळ्यांना. याला वाईट म्हणायचं नाही, त्याला वाईट नाही म्हणायचं, दोन्ही जागच्या जागी टाकायचं मिटून. होतं प्रेमाने बरं का हो. प्रेमाने जी कामं काही झाली नाही पूर्वीच्या काळात. आता आमचा स्वतःचा खाली शेताला जाणार रस्ता जवळजवळ 45 वर्ष होऊन गेली, तसा तो वादाव पडला होता. जायला वाटत नव्हती आम्हाला. जी गाडी वाट होती पूर्वीच्या लोकांची ती सुद्धा बंद करीत 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 पारी गेली, चिटकली. निरगुडे खानगावची शिव. हा, त्या आता जवळ 10 वर्ष होऊन गेली. त्या गांजाळ्याने काढलं तर आयुष्याचं काम झालं आमचं कल्याण, आमच्या वस्तीचं. हो, झगडणारा माणूस होता. झगडणार गाव सुद्धा गप राहिलं तर त्यांना दोन्ही बाजूच्या लोकांना सांगितलं, तुमचा गुंठा सुद्धा आम्हाला घेणार, 1 फूट नाही निघणार मला तुमचं. तिकडे शेतकऱ्यांचं मला फुटभर नको, तिकडे नको मला. त्यांनी तेवढ्याला ते जाणलं होतं ना, तहसीलदार ते बोलून घेतली होती. रस्ता पाहणी पानंद रस्ता ना, पानंदा रस्ता. ही 36 फुटाची म्हणला साखळी, आम्ही 36 फुटात आमचं आम्ही काम करणार, इकडे नाही तिकडे नको, आम्हाला कोणतंच नको, निरगुडची नको, खानगावचे फुटभर नाही जाणार मला. आनंद रस्ता केला आणि त्याच्यामुळं बरेचसे म्हणजे आमचे शेतकरी सुखी झाले ना आयुष्याची. आयुष्याची सुखी झाली आमची शेतकरी. असे रस्ते गावातले केले होते. हा रस्ता त्या रस्त्याला, त्या रस्त्या काहीच्या डोंगरा कजा नदी कुंथरा मधल्या आदले सगळ्या रस्त्याला रस्ते टच करून टाकले गांधळे. रस्ते नाही ठेवले ते, त्यांचा रस्ता राहिलाय तो असं नाहीच ठेवलं ते. रस्त्याची कामं ओढून घेतली पंचायत. असू नाही तर नसू झगडत राहिले सारखं. जागडून आज केलंच त्यांनी. हो, कामच करायचं ते, घेतलं आठवलं ते पारच पाडायचं. आता आपली शेतकरी लोक कशी नाही, माई इथं राहते ते म्हणते, माई इथं राहते म्हणायचं, तुमच्या आधी आम्हाला नकोच म्हणायचं. जो काय रस्त्याचा आहे तोच नियमाप्रमाणे घ्या, तुमचं फुटभर आम्हाला नको म्हणायचं, अजिबातही नको म्हणायचं. डायरेक्ट नकाशे घेऊन यायचं आणि त्याप्रमाणे घ्यायचं आखून. आता तो कुडवर आहे बघ तुझा, तूच पण म्हणायचं, नकाशा आहे बघ, बघ तू कुडवर आहे हा कुडवर आलाय बघ. तिथंच गार पडायचे लोक. मग मला खरं ते स्मशानभूमी खाली बघायला जायचं होतं बरं का. मी फक्त ऐकून होतो का बा तिथं असं असं सुधारणा केली, अगदी फॅन बसवलेत, शेड बनवलेत. हो, अजून तुम्ही तिथवर गेलेच नाही आमच्या शेड. मी गेलो होतो पण ते फार आधी गेलो होतो, त्याच्यानंतर काही जाणं नाही झालं. नाही मधल्या काळामध्ये परत दुसरं शेड घेतलं ना. हा ना, अशी स्मशानभूमी सुशोभित बघायच नाही भेटायची कुठं. अशी शोभित कुठंच नाही. महाराज लोक जर लांबून एवढे येतात प्रवचनकार, ते म्हणतात खरंच म्हणजे सुशोभित स्मशानभूमी केली. आणि ते गांजाळाचे नाव आहे ना. हा ना, हा, बुचकेबाईचं त्याचं एवढा खर्च स्वखर्चाने कोणी करीन का? 5-6 दिवसात शेड तयार राहतो दिवस. त्या कामटकरच्या स्मरणार्थ त्यांनी दिलं. हो, ते कामटकर गावात अजून एक कामटकर आहेत ना. आता कामटकर आहेच ते बरीच ना. ते बाबा ते इलेक्शनच्या काळात झाली होती भेट. कामटकर बाबा मला वाटतं जॅकेटवाले आहे का काय? जॅकेटवाले जॅकेट नव्हतं झाले, असं कडकेश आहेत बघा. हा, नाही बोंबले नाही, ते मार्केट यार्ड मध्ये कामटकर बुवा म्हणतात बघा. कामटकर बुवा मध्ये कोण? जॅकेट कडकाचा माणूस डवळी कपडे घालायचे. नाही कामटकर मध्ये जॅकेटवाला नाही कोणी. नाही, जॅकेट नाही घालते, डवळी कपडे असतात कामटकर म्हणून. असं. काय आता पोकळी निर्माण झाली भरून नाही यायची. नाही येणार आता. ही पोकळी पडली ना ती आता भरूनच येऊ शकत नाही. आमच्या स्मशानभूमी सारखं कोणी सुशोभित अशी नाहीच कुठंच नाही. अहो, डबल एवढी मोठाली शेड घेतल्या त्यांनी बुचकेबाईच्या याच्यातून सहकार्यानं माध्यम. आणि ग्रामपंचायत सुद्धा आमची काय तेवढी मोठी सुशोभित. हो, आणि बरं त्यांचे संबंध सगळ्यांसोबत चांगले बरं का. नाही ती आढळराव त्यावेळेला खासदार होतो ना त्यांच्या गावाने. आढळराव पाटला कोणी त्यांनी लय निधी मोडलं त्या काळात. पाण्याच्या टाक्या, नळ योजना, परत स्मशानभूमीतलं ते शेड
ग्रामपंचायत एवढा निधी ते आणला आढळराव कोणत्या काळात. आणि राहिलं सायलेलं मग बुचके बैला धरून त्यांनी केलेली सगळं. हम्म. लय मोठी जागा आमची स्मशानभूमी. किती पब्लिक येऊ द्या. मी म्हणतो एखाद्या मंदिरापुढे जागा नाही अशी स्मशानभूमी आमची. हा ना. लय मोठी जागा हो. तशी शोभित नाही बसण्याला बाकडं आहे चौकोन. हम्म, हम्म. हा बसण्यासाठी बाकडं, व्यासपीठ, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले ते तिथं बनवले. हा ना. हा लय जे नाही ते करू ठेवले तिथं. मंदिर नव्हतं पहिले. शंकराचं मंदिर स्मशानभूमीला आवश्यक आहे. हो. हा त्याची गरज आहे. ते मंदिर सुद्धा तिथं घेतलं करू. शंकराची मंदिर सुद्धा इथं. त्यांच्यासारखं आता जगाडणारा पाळणारा नाही नाही आता नाही संपलं. जगाडणार मी शंकराचं मंदिर सुद्धा एका झटक्यात करून घेतलं त्यांनी. गरज आहे म्हणलं इथं आपल्याला शंकराचं मंदिर पाहिजेच. लगेच लोकांनी पैसे दिले ज्याला स्वखुशीने द्या मला कोणाला मागणार नाही. इथं बसल्या जागेवर तुम्हाला द्यायचे तेच द्या. वैकुंठ भूमीत लागतच ना ते. हा त्याची गरज आहे आपल्याला म्हणायची. तुम्ही या ना मग बघा कशी स्मशानभूमी नाही नाही हे काय आता मी मंचरला आहे. निघणार आहे मी आता. किती 5:30 वाजता अंत्यविधी आहे ना. हो हो 5:30चा टाइम. पोहोचतो बाबा पोहोचतो. भेटतो तुम्हाला. हा चालतंय. ओके धन्यवाद बाबा. धन्यवाद.